नमस्कार मित्रांनो, मी गायत्री भांडे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आलोय गवत तोडायला. तुम्ही बघू शकता आता मी गवत तोडून घेते. तेव्हा आता हे जे गवत आहे या गवताची व्हरायटी सांगते तुम्हाला. हे नेपियर आहे. हे नेपियर जनावरांसाठी चालतं, कारण त्या जनावरांचं या नेपियरमुळे लवकर पोटही भरतं आणि आपल्याला ते कापण्यास सोपंही असतं. आता बघू शकता तुम्ही, हा आम्ही आमच्याकडे जो रेड आहे त्याचा एक टांगा बनवलेला आहे. 10 म्हशींसाठी भरपूर गवत लागतं. त्याच्यासाठी आपण एवढं वाहनं शक्य नाही म्हणून आपण हा टांगा बनवलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला गवत वाहणं खूप सोपं झालं. नाहीतर रोज एवढं गवत व्हायला 4-5 खेपा व्हायच्या, पण आता टांग्यामुळे अगदी एकदम एकच याच्यामध्ये तेवढं गवत येऊन जातं. आता बघू शकता मित्रांनो, टांग्यातील गवत काढून आता आपण चाललोय पुन्हा कणास आणायला. जनावरांना पावसाळ्यात नुसतं निळंच गवत नाही, तर त्यासोबत वाळलेलं गवतसुद्धा टाकलं पाहिजे, कारण निळ्या गवतात नुसतं पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे आपण कोरडा चारा पण टाकला पाहिजे, जेणेकरून जनावरांनी पाणी प्यायलं पाहिजे. तुम्ही बघू शकताय, तन्नास पण आपला आणून झालेला आहे. हा आहे आमचा सोन्या. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.